त्याबद्दल विधान हाऊसच्या वेळी विधान भवनात सुद्धा ते सन्माननीय मंत्री महोदयांनी ते आश्वासन दिलेलंच आहे की ते माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडे बैठक घेण्यात येईल. आम्ही सुद्धा लवकरात लवकर बैठक घेऊन त्याबद्दल शासन निश्चितपणे एक चांगला तोडगा यामध्ये काढेल. एक वर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाल्याच्या नंतर आपण या आठवड्यासाठी प्रयत्न करणारच आहोत. लवकर एक वेळी याचा तोडगा निघाल्याच्या नंतर आमची पूर्ण तयारी आहे. लॉटरी आपला लवकर निघाल. शासन निर्णयाप्रमाणे असणारच आहे. भरमसाठ किमतीच्या जसं मी म्हटलं तर 25 लाखापर्यंत सुद्धा या ठिकाणी घर आहे. तुमच्या तळोजामध्येच आहे. हा थोडा लोकेशन आणि साईजप्रमाणे व्हेरी करतोच. कारण काय जसं आता मुंबईमध्ये तुम्ही लोकेशन कोणती आहे, लोकेशन जर चांगली झाली तो घर वाटतो. पण एक गोष्टी लक्षात घ्या, आमच्या घराच्या किंमत मार्केटच्या कमीच असणार आणि दुसरं आमच्या घराची क्वालिटी जर बघितली ते प्रायव्हेटपेक्षाही क्वालिटी चांगली आहे असं सारखी या ठिकाणी परिस्थिती आहे. आणि त्याच्यासोबत आपण ओपन स्पेस पार्किंग हे सर्व व्यवस्था तुम्ही आमच्या कुठेही जायच्या तो आपला बामणडोगरी जा तारघर जा कुठेही असेल तुम्ही घर पाहिले त्यांची अतिशय चांगली क्वालिटी आपण या ठिकाणी मेंटेन करण्यात आली. नाही मी जसं तुम्हाला म्हटलं की फायनली हा सर्व लोकेशनवरच असतेच. आता तुम्ही मुंबईला एक वेळी बोरीवलीच्या घराची किंमत आणि मरीन ड्राईव्हच्या घराची किंमतमध्ये भरपूर आहे. जसं आज तुम्ही म्हटलं खारघराच्याच आहे. खारघर एक प्राईम लोकेशन सारखीच आहे. पण तुम्ही आता याला तळोजाला बघितलं, तळोजाला तुम्हाला एक 25 लाखपर्यंत सुद्धाच किंमत आहे. तर फायनली लोकेशन स्पेसिफिक असणारच आहे त्यालाच. तुम्ही वेगळ्या प्रश्नाची उत्तरं देताय म्हणून तसं म्हटलं की जो टेंडरची प्रक्रिया सुरू केली होती ती अगोदर झालेली आहे. त्याचे नंतरच 1 महिन्यानंतरच राज्य शासनाने मान्यता दिलेलीच आहे. पण त्याची आपण पुढची प्रक्रिया आपण केलेली नाही आहे. अंतिम फायनल प्रमाणेच आपण कार्यवाही करणारच आहोत.